हॅलो एव्हरीवन, तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे बारीक घोळ म्हणजे चिवईच्या भाजीची वडीची रेसिपी बघितलेली आहे। आज परत एकदा आपण घोळच्या भाजीची म्हणजे जाडी घोळ असते की नाही त्या भाजीची रेसिपी बघणार आहे। यामध्ये आपण मिश्र डाळीचा वापर केलेला आहे। थोडक्यात आपण मिश्र डाळीची घोळच्या भाजीची रेसिपी बघणार आहे। ह्या प्रकारच्या भाज्या ज्या आहे ना प्रामुख्यामध्ये उन्हाळ्यामध्ये येते आणि ह्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे, बॉडीसाठी खूप चांगल्या आहेत। तर सुरुवातीला आपण काय करणार माहिती आहे, घोळ भाजी घेणार आहे। ही ताजी घोळ भाजी आपण उन्हामध्ये थोडी सुकलेली आहे। त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आपल्याला एका साईडने आपण पाणी गरम करणार आहे, दुसऱ्या साईडने आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण आता बरबटीची डाळ घेतली आहे, थोडीशी तूर डाळ घेतलेली आहे, सोबतच चना डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे। तर आपण आपल्या आवडीप्रमाणे डाळी घ्यायच्या आहे। कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि आपण जे डाळ घेतलेले आहे ते डाळ आपल्याला त्या तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहे। छान कलर चेंज होईपर्यंत, खमंग होईपर्यंत ह्या डाळ आपल्याला परतून घ्यायच्या आहे। मस्त स्मेल सुटतो डाळ भाजताना। बघा छान असा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला डाळीच्या दुप्पट पाणी। तर आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे आणि डाळी आपल्याला या कढईमध्ये शिजवायच्या आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, हिरवी मिरची कापून घेऊया, कांदा आणि कैरी मेन इन्ग्रेडियंट्स आहे घोळच्या भाजीमध्ये। कैरी बिलकुल स्किप करू नका, आपल्याला कैरीचे मस्त बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे आणि घोळची भाजी आपण छानपैकी कट करून घेऊया। इकडे आपल्याला डाळ पण चेक करायची आहे। डाळ आपल्याला एकदम गलगल शिजवायची नाही आहे, थोडी दाखड कच्ची शिजवायची आहे। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकूया आणि परत एक डाळ शिजवून घेऊया थोडीशी। इकडे दुसऱ्या साईडला आपल्याला परत एक पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घेऊया। तेल छान व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं, मोहरी, नंतर बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची आणि याला मस्त परतून घ्यायचं आहे, आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसणाची पेस्ट। हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, कच्चं पण पूर्ण आपलं काढून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्याकडे घोळची भाजी कशी करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि या भाजीला तुमच्याकडे दुसरं काही नाव आहे का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। छान मस्त व्यवस्थित हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड मस्तपैकी टाकायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कच्च्या कैरीचे काप, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये घालूया आपण बारीक कट केलेली घोळची भाजी आहे की नाही ती घालायची आहे। आता त्याला मस्त परतून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकून आपण याला शिजवून घेऊया। जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण घोळची भाजीला ऑटोमॅटिकच आपलंच एक पाण्याचं प्रमाण असते। त्यामध्ये आपण घोळची भाजीला चव येईल तेवढंच मीठ टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण डाळीमध्ये मीठ टाकलेलं आहे। इकडे आपली डाळ पण छान शिजली होती बघा। आता ही जी डाळ आहे ती आपल्याला आपल्या घोळच्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ कुकरमध्ये शिजवू नका प्लीज, कढईमध्ये शिजवा, म्हणजे तुम्हाला ते दाखड कच्चापणा जो असतो तो आपल्याला बरोबर व्यवस्थित कळेल। आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तयार आहे आपली मिश्र डाळीची घोळची भाजी। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे, गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि भरभरून कमेंट करा। आणि अशा सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी घेते आस्वाद, तुम्ही बघा पुढचा व्हिडिओ। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।